सगळे आता ऐका आता नियम बरं का. पेपर दे कोणता तरी. हा पेपर आहे ना, याच्यावर इथं स्वतःचं नाव टाकायचं वर. हा आणि कितवी एवढंच टाकायचं बरं का ह्या वरच्या ह्याच्यामध्ये. इकडे बघा आधी प्रश्न इथून लिहून घ्यायचं चालू करायचा. इकडे बघा लिहू नका काहीच. प्रश्न इथून लिहायचा चालू करायचा. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी 3 ओळीच्या आसपास जागा ठेवायची बरं का. 3 ते 4 ओळी जागा ठेवायची प्रत्येक प्रश्नाला. या 2 नंबरचा प्रश्न आहे ना, त्याला तुम्हाला अक्षरात लिहायची मोठी जागा लागणार आहे. त्याला 5 ते 6 ओळी ठेवायच्या. मिलियनमध्ये नाही लिहिलं तरी चालेल. मिलियनमध्ये लिहायचं किंवा लाखमध्ये लिहायचं. हां शेव. तिसरा प्रश्न काय विस्तारित रूप लिहायचं. चौथा प्रश्न काय संकुचित रूप करायचं. आणि ऐका हे लिहिलं ना, क्वेश्चन इथं लिहिले त्याच्यावर आन्सर कोणाचं लिहिलेलं पाहिजे नाही. असे 3 घडी मारायचे त्याला. कशा सांगतो. ही अशी एक घडी मारायची आणि अशी एक घडी मारायची. आणि इथे का मधल्या ह्याच्यावर स्वतःचं नाव टाकायचं पाठीमागून इथं. आणि अशी माझ्या हातात द्यायची. मी तुम्हाला पेपर वाटताना पुन्हा ते जमा करून घेणार आहे मी. आणि पुन्हा वाटताना का पाहणार आहे तुम्ही त्याच्यात काय लिहिलं का. ज्याने लिहिलं असेल त्याला एक्झाममधून बाद. म्हणजे त्याचा पेपर उत्तर बित्तर काय लिहिलं तुम्ही त्याच्यावर जर आता क्वेश्चन लिहून घेताना तर त्याचा पेपर बाद. त्याचा पेपर आपण चेक नाही करायचं मग. मी नंतर तुम्हाला हे पेपर वाटल्याच्या नंतर माझ्याकडे जमा करायचे आता क्वेश्चन लिहून. म्हणजे कॉपी मुक्त परीक्षा झाली पाहिजे. बिना कॉपीचं लिहिण्याची सवय लागली पाहिजे आपला मेन म्हणजे. त्याशिवाय तुम्ही अभ्यास नाही करणार पुढच्या टेस्टला. हे कोणाचं आहे पूर्ण असं टाकायचं. तुमचे पेपर माझ्याकडे जोपर्यंत तुम्ही शिकतात ना तोपर्यंत मी जपून ठेवणार आहे. ते टेस्ट नंबर किती आहे, किती मार्काचा आणि क्लासचं नाव 5वी ते 10वी गणित. हा शेवटी क्वेश्चन लिहून घेतल्याच्या नंतर तिथं नाव टाकून द्यायचं माझ्याकडे. आणि आता फक्त इथं नाव टाकायचं. हा स्वतःचं नाव आणि कितवी ते सगळं लिहायचं. जेवढं मी लिहिलंय ना तेवढं सगळं लिहून घ्यायचं. वरच्या कप्प्यात लिहायचं टेस्ट बद्दल. ही वरची लाईन आहे का सगळी ते गणित पर्यंत ते वरच्या कप्प्यात लिहायचं. नंतर क्वेश्चन पासून चालू करायचं. हे काय येतं इंग्लिश आणि मराठीमध्ये लिहायचं. 10 मार्काला येते टोटल. 5 प्रश्न 10 मार्काला म्हणजे प्रत्येकाला 2 मार्क. इंग्लिशला 1 मराठीला 1. चिव कोण नाही आली. हा वर कसं तुम्हाला जसं आवडेल तसं टाकायचं. आणि कितवीला ते टाकायचं. घ्या लिहून. हो गिनी लिहिलंय का इकडे बघा सगळे असं टाकायचं. आणि इथं क्वेश्चनच्या मध्ये अंतर थोडं इकडे बघा. हे 29 लिहिला नुसता. हे सब क्वेश्चन येतं 5 मार्काला. प्रत्येक प्रश्न 1 मार्काला. 29 लिहिल्याच्या नंतर तुम्हाला काय विचारलाय प्रश्न रोमन अंकात लिहा. म्हणजे त्याच्या खालच्या लाईनीत लिहायचं 49. हा त्या लाईन मध्ये नाही लिहायचं. लाईन सोडायची. हा लिहि ना कोणत्या पेनने लिहा. फक्त त्याच्यावर उत्तर लिहू नका. आताच तुम्हाला टाइम देतो. आता वाजल्यात बरोबर 6 वाजून 10 मिनिटांनी क्वेश्चन लिहायचा टाइम संपन. 6 वाजून 10 मिनिटांनी. हा म्हणजे 10 मिनिटं तुमच्याकडे लिहून घ्यायला. सुटसुटीत लिहून घ्यायचं. जेवढे तुम्हाला जागा लागणार आहे सोडवायला तेवढी हे करायची. आणि 20 पैकी 20 मार्क ज्याला पडन त्याचं चांगलं स्वागत करायचंय. बाकीच्यांचं नाही. बघूत ना कोण कोण. पहिल्या 3 नंबरला गिफ्ट माझ्याकडून. आणि ज्याचे सगळ्यात जास्त क्वेश्चन बरोबर येते ना त्याला व्हिडिओमध्ये क्वेश्चन सोडवून द्यायला चान्स. शिकवायला क्वेश्चन शिकवायला चान्स. तुमची स्टेज डेअरिंग पण वाढली पाहिजे. हा त्याच्या. आणि जे चिटिंग करीन ना त्याला बाद करून टाकायचं टेस्टमधून. त्याचा क्वेश्चन पेपर पुढच्या 3 टेस्ट चेक नाही करणार आपण. त्यांनी देत राहायचे पण त्याचा चेक नाही केला जाणार. एक मिनिट मी बाहेरच जातो आता. फक्त तुमच्याकडे लक्ष ठेवून कॅमेरा.
बोलायचं नाही एकमेकाशी. त्याच्या मोरचं इंग्लिश मधलं लिहायचं आहे. हा, इंग्लिश आणि मराठी. तर अशा इतके सोडून लिहायचं ना. 5 नाव टाकायचं पाठीमागं. पटकन तुमचा टाईम चाललाय आता. पण 4च मिनटं बाकी येतं. दुसऱ्या पानावर लिहिलं तरी चालतं. तर तिसऱ्या प्रश्नाचं किती वेळ सोडायचं? कोणत्या? त्याला 2-3 सोडा ना. 20 रुपयात 2 किंवा 3 सोडा. सर आता हे पानावर लिहायचं का? हा. कुठं? मग आतून इथून का इथं लिहायचं का? इथं त्याच्यावर कसं लिहिलंस तू? लाईट खरं. बरं आता असं लिहि तू. आता लिहि इकडेच पुढं. लाईट जाते काय कमी नाही तर आपलं सोल्युशन उद्या ठेवावं लागेल. सगळ्यांचे पेपर माझ्याकडे आलेत का? तिथे गेलो मी कोणाच पेपर घेणार नाही. हा लवकर लवकर. सर माझा पेपर येतं ठीक आहे. काय सर माझ्या ते राहू तुझ्याकडे. चला जा वर वर जाऊन बसायचं आहे. उंचीनुसार करायच्या लाईन. मुलीची एक मुलांची एक नाही 2-2 लाईन करा. नाही चप्पल कुठे? अय चिऊ जाऊन एक खुर्ची घेऊन येते याची. सर मी उत्तरपत्रिका डबल चाललो. हा नाही होती काय नाही होत. चला वर चला बारकाली वर चला चला. चल लवकर पुढं. चला लवकर. अय त्याला काय करू नका. धान्याला त्यात साईडने बसायचं. धान्याच्या साईडने सगळ्यांनी असं. या इकडे चला. इकडून चालू एकदम ह्या भिंतीच्या कडीने बसायचं सगळ्यांनी. हा बसा कसे पण बसा. बस खाली चल. अंतर ठेवायचं मध्ये 5-6 फुटाचं. हा तुम्ही इथं पुरून इथं इथं मध्ये बसा. बस हां हां बस तू इथं. साहेब बस तिथं. हां बस जागेवर तू इथं या. तुम्ही इथं अय जवळ काय गेलं त्याच्या बाबूराव. एक जण उठा मधलं. तू इथं होय मग तू इकडं बस. अय बारकाले तुम्ही तिकडेच बसा बरं का सगळे. हां तू इथं प्रीतम इथं मध्ये. तू इथं ये. हा तू बस तिथं. हा विराट पलीकडे बस इथं थोडं. पेपर खोलायचा नाही मी टाइम सांगूच तर बरं का. गीता सिद्धी धर. शिवम जरा पटपट आपला घेऊन जायचा पेपर. विराट प्रतीक शुभम कृष्णा प्रीतम नाही खोलायचं नाही मी सांगूच तो. सई शिवानी अक्षरा सार्थक पंकजा मूर्खासारखं करू नको. यशस्वी थांबा मला किती वाजल्यात बघू द्या. खोलायचं नाही. खोल्याला सापडलं का लय मारीन. सव्वा 6 झालेत बरं का. बरोबर 7 वाजता पेपर घेईन तुमच्याकडून. स्टार्ट खोला. 6:15 7 वाजता बरोबर पेपर घेईन तुम्हाला. आपण एबीसीडी किती पर्यंत शिकलो होतं लिहायची? आर पर्यंत ना. 5 मार्काला एबीसीडी पहिल्या लिपीतली आर पर्यंत. पुढचं अक्षर लिहिलं तरी बी काठीण मार्क. एबीसीडी कितीपर्यंत? पहिल्या लिपीतली 5 मार्काला, दुसऱ्या लिपीतली 5 मार्काला. आणि 1 ते 10 संख्या लिहायच्या मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. मराठी आकडे इंग्लिश आकडे लिहायचे ना ते 5-5 मार्काला. असे 20 मार्क.
करा लिहायचं चालू. पहिला प्रश्न चालू करा. ABCD कॅपिटल लिपीतल्या. टाईम घालू नका, पेपर घेणार टायमाच्या आत. वर आपापलं नाव टाकायचं. सर नाव टाक. कुठं टाकणार नाव? इकडे बघा, सर इथं. ह्याच्यावर नाव टाकायचं. इथं नाव टाकायचं आणि किती वेळा आहे ते टाकायचं पुढं. लिहा पटपट, टाईमपास नका करू. तू लांब बस त्याच्यापासून, त्याचं बघून लिहायचं काय तुला. लांब बसा. तू मधली एक जण उठ, तू इथे सर मी येऊ का? एकमेकाकडे बघू नका. लिहा ना पटपट आता. सर इकडं. हा लिहा. ABCD लिहायची आरपर्यंत. लिहायला चालू कर. नाव बिव टाकून चालू करायचं. ज्याचा 1 नंबर येईल त्याला बक्षीस. हां, त्याच्यामुळे टाईम व्हायला नका घालू. इंग्लिशमध्ये लिहायचं का मराठी? तुला जसं आवडेल तसं खाली लिहा. कशाला किती वय एखादी? पटपट जोड पानावर लिहायचा. जोड पानावर. चल तुला खाली धरायला पाहिजे. कशाला काय तू आणलं नाही पान? तुझ्या वयचं पान नाही आणलं? हा कसा म्हणजे वाचना प्रश्न? दोन्ही दवी. इंग्लिशला 1 मार्क, मराठीला 1 मार्क. म्हणजे हे इंग्लिश मध्ये आणि ते चिंगम थुकते खाली. सर हे इंग्लिश मध्ये नाही, स्पेलिंग लिहायची. त्याचे नाही. पुढं प्रश्न वाचना. अक्षरात लिहा प्रश्न आहे का त्याचं लिहायचं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. बघायचं नाही एकमेक. तुझं झाला का पेपर? पेपर झाला तुझा? मग लिही ना. मग टाइमपास ना करू इकडं तिकडं. 10 अधिक. डायरेक्ट लिहा. 10 अधिक लिहा. डायरेक्ट लिहिलं तर अर्धा मार्क भेटन. 10 अधिक लिहिलं तर 1 मार्क भेटन. स्वतःचं नाव टाकायचं. पूर्ण नाव. पूर्ण नाव टाकायचं. तुझं पूर्ण नाव काय आहे? हां, ते पूर्ण नाव टाकायचं. लवकर, टाईम चाललाय तुमचा. तुम्ही बघता का इकडं तिकडं? काय चाललंय तुझं? एकमेकाकडे बघायचं नाही. तू बी खालीच बघ. लक्षात आणू लिहायचं. लक्षात आणायचं. आपण लेक्चरमध्ये काय बोललो असतो त्यावेळेस. हा हेच ABCD. हेच आहे पेज नाही. ABCD लिहायचे आरपर्यंत. ABCD FG H I J K L M N असं आरपर्यंत लिहायचं पहिल्या लिपीत. दुसऱ्या लिपीत आरपर्यंत. हा एकाच पेजवर वडलं तरी जमतं. हा पटपट लिहायचं. एकमेकाकडे कमी बघा. खाली बघा पेपरकडं. ही सगळ्यात मोठी घाण सवय पहिली. पेपर सोडवताना कॉन्सन्ट्रेशन आलं पाहिजे. तरी तुम्ही 2 क्वेश्चन सोडवताना माझी गॅरंटी आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत लिहायचं. त्याचं नको बघू. त्याचं नको बघू. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. बघायचं नाही एकमेकाचं. दोन नंबरचा प्रश्न इंग्रजीतून मराठीतून लिहायचंय ना. हा एकदा इंग्लिशमध्ये एकदा मराठीत. सॉरी बेरीज नाही बरं काही. वजाबाकीची चिन्ह आहे. चुकून बेरीज. काय चला ना काय डोकं आपलं. विचार करू करू लय टाईम आहे तुमच्याकडे आणखी. लक्षात आणा ना. बनवायची नाही तर. तुम्हाला बनवायचं शिकवलं होतं. ऑनलाईन बघा कायसाठी म्हणतो. किती रील बघितलं असेल तू तेव्हापासून? जे होईन ते म्हणली. पुढच्या टेस्टला तुम्हाला कळलं ना आजच्या अनुभवावरून.
हां हां अय कुठं चाललं उठून पेपरमध्ये उठत नसते हां तिथे जास्त इंटरेस्टेड आहे तुमचं लिहा लवकर ABCD पहिली लिपी दुसरी लिपी आर पर्यंत सर 500 झाले ना सर 50चं काय असतं तू आता मानलीस लिह तू लई शान आहे जाते शान एकमेकाला सांगू नका 500 तर पण सोपं आहे सगळ्यात कमी मार्क ज्याला मार्क पडतील का त्याचा पण सत्कार करायचा आहे चपलाचा हार घालून तुटक्या चपला पाठीमागून 2-3 नंबर आहेत का म्हणजे 3 नंबरच्या सांगायतील संख्या सांग मोठ्याने ठेवून तू लिहून घे लिहून घे हां 92 लाख हां 92 लाख 81,000 028 घेतला 028 शेवटला 028 दुसरं लिह अय द्या लवकर ABCD तू आता आला ना ABCD लिहायची आर पर्यंत हा कॅपिटल Q R नाही ABCD पासून QR पर्यंत सगळं त्याला सांगा रे आयडिया लावणं स्वतःचं डोकं चालवणं काय शुभम जुळत आहे का 8 दिवस अभ्यास केला असता तर आज किती मार्क पडले असते यल मागून 100 वादा करायचं तसं हा ठेव तुला जसं ठेवायचं का 400 500 वादा 100 करायचे ना बच्चा कंपनी एकमेकांबरोबर बोलू नका तुमचा टाइम संपना पुन्हा मी पेपर घेईन गिफ्ट कोणाला जिंकायचं आहे सगळे गिफ्ट तुमचं परशे सांगतोय काय करू एकटाच देतोय अय चिकटू नका उठा लांब लांब बसा आर पर्यंत लिहायचं पिल्या ABCD डायरेक्ट कॅपिटल मध्ये स्मॉल लिपी मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लिपीत लिहायचं तू निष्ठा माय का त्यांना कधी त्यांना मार्क पडायचे मी पाणी पिऊन आलो बरं का चक तो कॅमेरा लावला आहे मला ज्याचा आवाज येईन त्याला नीटच करीन हां मला बघायचं तुम्ही किती इमानदार राहतात काही परिवर्तन झाले का आठवड्यात तुमच्यात जर काही परिवर्तन झालं असलं तर माघारी उठणार नाहीत कारण मला तर दिसणारच आहेत ना हां प्लसमध्ये लिहायचं विस्तारित रूपात म्हणजे उठायचं नाही कोणीच एकमेकाकडे बघायचं नाही मी एडिट केल्याच्या नंतर तुमचे मार्क सांगणार आहे कुठे हां छान लिहिते तसं नाही लिहायचं हे नाही काढायचा हे खोडला प्रश्न क्रमांक 1 काय आहे A to R लिहा हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न दुसऱ्या लिपीत बरं का A to R लिहा ए पासून चालू करायचं मग लिहायचं BCDEFGHIJKLMNOPQR हां त्याची एक वळ एची नाही वळी नाही लिहायच्या एची नाही डायरेक्ट लिहायची ABCD ABCDEFG तुमच्या लक्षात आलं सगळ्याच्या काय लिहायचं आता ते चुकलं आता दुसऱ्या पुढंच लिहा हां A to R असं लिहायचं हे पुढं लाईन कॅपिटलमध्ये लिहायचं स्मॉलमध्ये लिहायचं हां चुकून द्या दुसऱ्या पानवल्या डायरेक्ट मग त्याच्यामुळे लक्षपूर्वक करा म्हणतो का आता हां पहिली लिपी आणि दुसरी लिपी आर पर्यंत लिहायची हां बरोबर पहिली दुसरी लिपी पण चुकलं नाही पाहिजे चुकलं मार्क कटते ना लिहा पहिली दुसरी लिपी त्याच्यानंतर काय लिहायचं उजाळणी लिहायची 1 ते 10 पोत इंग्लिश आकडे आणि मराठी आकडे हां पटलं
हां तुम्ही तेच थांबा खाली, एकमेकांना का विचारू. कळते खाली ते कॅमेरा लावून ठेवला आहे, नंतर सटकीत असतो मी. हल्लो तिकडे दिसला का शिवाय हे कोण कोण तू सापडायची ना संध्याकाळी. पेपर चेक केले इतकी काठी आणून ठेवली. पेपर झाला सगळा, डबल चेक करा, डबल चेक करा. आयडिया लावा, डोकं लावा. चौथा प्रश्न दिला त्याच्या असं दिलंय त्याला ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं इथं लिहायचं, संख्या लिहायची. हां त्याची संख्या बनवायची. लिहिली लिह बाबड्या लिह. बघूत ना सगळ्याचा रिझल्ट मी ऑनलाईन टाकणार आहे, त्याचा ऑनलाईन पोपट करणार आहे. हां हां 1 मिनिट सुद्धा नाही. गाड्या आहे कोणाकडं? किती मिनिटं किती वाजले तर? 7:30. हां लय वेळ आहे. कोणाकोणाच झाला आहे? हां तुमचं निवांत झाला कार्यक्रम. डबल डबल हे करायचं, आणखी वाटलं तर खोडून लिहू शकतात. हा बा या ना बस ठीक आहे. आता मग ध्यानच त्यांच्याकडे. तुमचा आवाज जाईन सगळा. हे आपल्या गावाचे सदस्य यांना मागण्या बिगण्या करीता तुम्ही. तुम्हाला काय पाहिजे, काय केलं लेकरासाठी सांगा. पाहिजे काय हे सांगा बस. आजचं पहिलं बक्षीस यांच्याकडून. आज पेपर मध्ये पहिलं येईन. ओके तुला नाही कोपऱ्यात घातले सेट केले काय मला बरं का. नियमाने नियमाने आम्हाला लेकरं किती मला बघू द्या. 2 4 कसे सापडले आपले देऊन. 12 14 15 16 17 18 19 20 24 लेकरं झाले तिथून. 24 नाही त्या. हा मग
मोठाली बारकाली येत नाही. सगळ्याला खरबूज तीन, गोळी आणतो तीन, मी, सहा, तुम्ही तीन. सगळ्यांनी खायच्या आणि गप लिहायचे. खरबूज गोळी नाही. लेमन गोळी 1 नंबरचं गिफ्ट यांच्याकडून येते हा, लिहायचं बघ. ज्या होय लिहायचं बघ तुला ते कोणी विचारले. आवाज जातो रेकॉर्डिंग चालू आहे. मी ऑनलाईन टाकणार आहे सगळं. तुम्ही मापात बोला. नाही मी सदस्य आहे ना, सदस्य पण माहिती दे ना. मग माहिती सगळ्याला माहिती. चॉकलेट देणार आहे मी. काय चांगलं काम करणार आहे ना सगळ्याला चॉकलेट नाही. सगळ्याला 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर सगळ्याला चॉकलेट दिलं त्यांना काय वाटत नाही. आयला मग बाकीच्या त्या लाळा काढायला मग कसं व्हायचं. चॉकलेट नाही. तुम्ही एखादी कंपाशी बस काहीतरी घेऊन या 2-3 कंपाशीचा. कुठून इथं कुठे तिथे भेटते दुकानात. नाही भेटत. उघडच नाही, पेन आणा नाही तर उघडेच नाही ते. चांगला 10 रुपयाचा पेन आहे का. मी सांगतो काय, मी 50 रुपयाला पेन देईन, पण आपण उघडले आपल्याला चांगला द्या लागतं. जे नंबर येईन 2 नंबर 3 नंबर पेपरला ज्याला आता मार्क पडते त्याला द्यायचा. हा पेपर चेक करायला लगेच हा ज्याला जमा करायचं ते जमा करून. चेक करायला नाही चेक नाही. चेक मी एकटा जाऊन करीन ना. तुमच्या सामने केलं मग आम्हाला चूक कशी करायची. आम्ही काय येडे आहेत का काय. सगळं तिथं तुम्ही व्यवस्थित सगळं हिडन राहिलं पाहिजे. लिहा बाबू लिहा. शिवाजी दगडी सगळ्यात हुशार आहे. त्याला कळणार काय, त्याचा उरगाडच नाही अजून, उरगाडायचं बाकीच राहील. होय होय लिही ना. तू झालं काय. झालं काय, तर याय नाही त्याला. तू खाली घालता तो रे, सगळे काही आणला त्याने. होय आणि मग तू डोकं धरून बसला, डोकं बसला. लिही ABCD लिही. काहीच येत नाही. आणि ते जर येत नसलं तर 1 2 लिही 10 पर्यंत. मराठी आकडे आणि इंग्लिश आकडे 1 2 3 असा आकडा टाकायचा. ते लिही. तिला लिही पटपट. तुला हेच बरं म्हणून घरातल्यापेक्षा हेच बरं म्हणून. इथं का लाईट नाही ना. लाईट नाही. त्याला बोर्ड तसा आणावं लागेल. त्याला 5,000 लागत आहे. टांगता बोर्ड. त्याला खाली फाउंडेशन असते. पुन्हा ऊन वारा पाऊस चालू होईल. हा त्याचं बघून लिही. ते बघतो ना तुझं. त्याचं बघू नको. तुझं बघत होती हो. त्याला बघू नको. तू त्याला बी लय येते. तुला असं वाटतं काय ते चुकीचं नाही तुझं चुकन. तू ते उठ आणि इकडे बस. आता जा तिकडे पलीकडे. हां बस तीच बस. बाबूराव या इकडे पुढून या. हा बरं बाबूराव येते. बाबूराव विचारतोय त्याला. सिद्धीच्या पुढं बस तिथं. हां चला आणा पेपर जमा करा. चला ज्याला जमा करायचं करा. तुम्हाला चेक करायचं असला चेक करा आणखी. कोणा म्हणायचं नाही कोणी की बाबा मग राहिला उलसाक म्हणून. हां टाईम संपलं सांगा मला. नाही नंतर सांगा ना. आता नाही. तुम्ही लिहा. त्याचं नका टेन्शन घेऊ. सगळे मिळून 4 पडतात त्याच्यातले. बाबूराव आगडी लाईट येड्यावानी करत होता. बघूच ना किती मार्क पडते. स्पेशल तुझ्यासाठी. बच्चा कंपनी लवकर. R पर्यंत. बरं लिहा ना. आता पुढचं राहू द्या. कॅपिटल स्मॉल लिहिलं का पहिल्यांदा दुसऱ्या लिपीत 2 लिप्या झाल्या का. मला का दाखवू झाल्या का. आता 1 ते 10 मराठीत लिहायचं एकदा आणि इंग्लिशमध्ये एकदा. पटकन आता टाईम संपत आला आहे. हां 1 ते 10.
तुमचे हे टेस्ट पेपर जपून ठेवणार आहे बरं का, त्याच्यामुळे इथून पुढच्या टेस्ट हिशोबात देत जायच्या. मार्क पडले बोलायचं बंद मग झालं तरी शांत बसा ना. तिने फोकून लिहिलं का गड्या? नाही नाही जरा तुमचे पेपर आहेत ना, तुमच्या पेपरमध्ये काही मिस्टेक आहेत आणखी क्लिअर करू शकतात. तोवर टाईम आहे तोवर जर तुझं बी तू पण चेक कर एकदा. मी सांगणार नाही काय मिस्टेक आहे, पण तुम्हाला चान्स देतो, टाईम आहे म्हणून. बघा ना, सगळा चेक करा पेपर, डबल टिबल चेक करा. नाही ना टाईम, काय मोकळं बसण्यापेक्षा. ज्याचे जास्त प्रश्न बरोबर येतील ना त्याला व्हिडिओ लेक्चरमध्ये चान्स देणार मी, एक्झाम्पल समजून सांगायला. हा, मग त्याच्यातलं बारी बारीने. आणि ज्याला यायचं नाही का ते गेले राहिले तसे, त्याला काय नाही. मग चला मग आराम. त्यांचा घोर अपमान करायचा. एक दोन बी सगळ्यांचं चुकलंय कसं चेक करा. डबल डबल चेक करा. टाइम आहे ना अजून, तोवर चेक करा. हा पुढे लई विचार करतो पेपर मला बरोबर लगेच कळत ते ना त्याच्या चेअर येऊनच सांगतो ना मी. त्याने लय वाढू आपला नाही ते बरोबर. तिथं शाळेत गेल्यावर इतका विचार करायचं म्हणलं तुला बाहेर काढते येत तसं नाही तर किती किती जण आहेत, किती आहेत टोटल जण मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. पुढे बघितला 10 मिनिटं प्रत्येकाचा पेपर चेक करायला लागतील का मला? 5 मिनिटं 5 मिनिटं 25 5 सव्वाशे 2 तास लागतील. हो झाले का लिहा झाले आता आपापले चला झालं तुमचं सगळ्याचं झालं असलं तर पेपर आणून जमा करायचे. आता 1 मिनिटा प्रत्येकाने आपापला पेपर आणून जमा करायचा. हे तुझा झालं तुमचा सगळ्यांचा बरोबर घे. हां 1 2 लिहिलं बाळा पुढे ABCD तिथंच लिहिलं होय. हां चला थांबा 1 जणांचं घ्या. चेक केलं सांगणार आता उद्या. माझं बरोबर आलंय सर. माझं तुमचा पेपर कधी चेक करणार? हां उद्या मार्क सांगणार तुम्हाला, बक्षीस उद्या भेटणार. उद्याच्या लेक्चर कोणी मिस करायचं नाही, सगळ्यांनी यायचा. उद्या तुमचा सगळ्या ग्रुपचा क्लास संगच लहान बारकाले प्लस मोठा. याला हे नवीन आलाय ना, त्याला कोणतरी प्रश्न दिलो पेपर लिहायला. चला कोणाचा बाकी आहे? तिने कुठं लिहिलाय? लिहिलेले पैकी सगळ्यांनी जमा केला. तुझा पेपर बाळा ती
झाला का नाही सर तिचा चिवचा नाही झाला. हा चिवली पटकन चल हात नको लावू तिकडे पाडीत आण पलीकडे काय चाललंय इकडं तुम्ही बारकाली इकडं नका मिक्स हो जागेवर उठायचं नाही कोणी बसा जागेवर तू बसतो जागेवर तुमचे सगळ्यांचे झाले ना माझ्याकडे जमा सगळे तिला सांगा हा ते एक पेज द्या आणि तिला काय लिहायचं ते सांगा सांगा सगळे नाही प्रमोदला प्रश्न द्या दे त्याला पटकन लिहू दिलेत ना हा तू त्याच्यापासून लांबच रे प्रमोद तुला आणखी 15 मिनिटं एक्स्ट्रा बाकीच्यांपेक्षा हा लिही तुला जवळ लिहायचे तोवर लिही झाले तुमचं सगळं बच्चा कंपनी इकडे चला कुणी मी सगळं बघणार आहे आणि तो टाकणार आहे ज्याने केलं मध्ये त्याच्या मम्मी पप्पाला तेवढी क्लिप पाठवणार आहे उठू नका म्हणलं तिथून छोटी कंपनी इकडे इकडे ना उभा राहा पुढं चला मागच्या तुम्ही काय करू नका असं समोर या इकडून या शिवानी इकडे चला या इकडे लाईन नुसार उभे राहा का मागे चला ऐका इकडे बघा होय कुठला काय बस खाली मोकार रागवायला नको हा बस खाली आपापल्या जागेवर बसा होय बोलतो काय गप ना पेपर दिलाय सगळ्यांनी पुन्हा दिला एकटींना दिला प्रियंकानी प्रियंका पेपरला इथून पुढं कोणत्याच पेपरला कॉपी करायची नाही हा कॉपी करणं म्हणजे काय बघून लिहिणं एकमेकाचं बघून लिहिणं त्याला मी काय म्हणायचं करताना काय इथून पुढं आता ह्या टेस्टला काही हो पुढच्या टेस्टला चांगले मार्क पडले पाहिजे सवय चांगले लागले पाहिजेत हा कॉपी करतान का इथून पुढे बघतान का नाही बघायचं ना हा मी बघतो आता कोणी बघितलं लगेच कळत असतं कोणी बघून लिहिलं चला तुम्ही जायचं पुढं तुमची झाली आता सुट्टी हा तुमच्या पेपरचं त्याचं उद्या मार्क सांगणार आहे तुम्हाला लिहायला आता आलेले असतील ना आपली लाईट बी खराब आहे आज बरं का उद्या आता त्याचे उत्तर कोणाला किती मार्क पडतील ते उद्या सांगणार हा चला बाय गुड नाईट गुड नाईट सगळ्यांनी जपून जायचं खाली बाय तेच काय हा तुम्हाला बी सुट्टी यांचं होतं ना सांग एकच सांगणार नाही मी लेक्चरमध्ये लय वेळा सांगितलं होय पंकजा शिकविल्याच्या बाहेर काय क्वेश्चन वाटतोय का ते लेक्चरमध्ये विचारायला पाहिजे होतं आता नाही आता उद्या सांगणार मी 99चं काय आहे ते डबल हा घरी अभ्यास तुम्हाला एवढाच आहे इथून मागं जेवढं लिहिलं आहे ना ते सगळं वाचायचं चला ज्यांचे झालेत ना ते जमा करून द्यायचे माझ्याकडं चला बघूत ना लाईट गेली अरे लाईट आहे ना आज खराब आहे एक जणांनी द्यायचं चला कोणाच झालाय थांबा 5 मिनिटं बस तुम्ही इकडे थांबा त्यांच्यात नका जाऊ अय चला लवकर शून्य मार्क पडणार आहे तर इंटरनॅशनल बेइज्जती होणार बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आज इतक्या वेळा गुड नाईट केली अंधार नाही पडायचं हे असा दुमडायचा एकमेकाला सांगू नका चला लवकर चला चला घ्या घ्या पटपट चला तू लिह रे तू एकटा लिह तू खाली जाऊन घरात बसून लिगडीवर तसं नाही करायचं तुला पाठीमागून नाव टाक म्हणलं कुठं
आता घरी जायची सर. सर आता कुठे जायची क्लास क्लास नाही घ्यायचा आता क्लास लाईट खराब आहे ना आज. लाईट कुठं लाईटच गेली. पेपरचे मार्क कुठे जाणार आहे? क्लास नाही इथं 5 मिनिटं बसा इथं समोर बसा. एक मिनिट तुम्हाला विचारू का? कोणाचं राहिलं? त्याच राहिला तुला आम्ही नसतं काय होतं. नवशे उद्या सांगत ना. आता सांगा ना. सांगा ना आता पेपर. 1000 वजा 100. ते नाही सर. नाही शिवम तू पॅडी 1000 वजा 100. 1000ला काय होतं? यम आणि सीला अय बसा या इकडं 5 मिनिटं बसा. अय बाकीचे चिऊ अय चिऊ इतकी हुशार झाली होय तू. समोर या इकडं. चला इकडे समोर या सगळे लवकर. काय करायचं पेपरला हे असं एकमेकाचं बघत जायचं नाही. ते आतापासूनच मग तुम्हाला वाटतं 10वीला कोणतरी कॉपी आणून द्यावा. ते सगळे लेक्चर मध्ये आता त्याचं राहिलं ऐका बरं का. कॉपी इथून पुढं वर्गात सुद्धा करायचं नाही तर पुढं सर आम्हाला इमानदारीने मार्क पडले पाहिजे. माहिती नसतं. शिव कमून त्याच्या नादी लागते. आता सुट्टी आज बरं का. लाईट नाही. उद्या आपण याचं विश्लेषण बरं का पेपरचं आणि मार्क. म्हणजे तुम्ही विसरलात ना पहिले लेक्चर. तुम्हाला वाटते का बऱ्याच गोष्टी याच्यातल्या येणार काही? कोणाकोणाला वाटते काहीतरी विसरले? सगळ्यांचं रिव्हिजन होईल उद्या. मोबाईल पडून तिथं मोबाईल पडता ना खाली. घे मोबाईल इकडं. MD आणि 1000ला लिहिलं काय तुम्हाला वाटतं लिहून दिलंय त्याला एक प्रश्न समजत नव्हता. माझ्या प्रश्न